प्रत्येक महिन्यात एकूण किती दिवस आहेत ते पटकन आपल्या लक्षात येत नाही। काही महिन्यांमध्ये 30 तर काही महिन्यांमध्ये 31 दिवस असतात, तर फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात, त्यामुळे आपला गोंधळ होतो। तेव्हा आज आपण प्रत्येक महिन्यात किती दिवस असतात ते कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी सर्वात सोपी पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊ। प्रत्येक महिन्यात किती दिवस आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आपण सर्वात प्रसिद्ध नकल नेमोनिक म्हणजे बोटांचा सांधा स्मृती सहाय्यक पद्धतीचा उपयोग करणार आहोत। या पद्धतीमध्ये आपण ज्युलियन आणि ग्रेगरियन दिनदर्शिकेमधील प्रत्येक महिन्यात किती दिवस असतात ते लक्षात ठेवू शकतो। आपण दैनंदिन जीवनात जी दिनदर्शिका वापरतो ती ग्रेगरियन दिनदर्शिकेवरच आधारित असते, ज्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर असे इंग्रजी महिने असतात। प्रत्येक महिन्यात किती दिवस आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन हात मूठ आवळलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे आहेत। येथे महिन्यांना बोटांचे सांधे आणि सांध्यांमधील गॅपमध्ये मोजायचे आहे। सुरुवात डाव्या हाताच्या करंगळीपासून करायची आहे। डाव्या हाताच्या करंगळीच्या सांध्यावर जानेवारी महिना मोजायचा आहे। त्यानंतर उजवीकडे गॅपमध्ये फेब्रुवारी, सांध्यावर मार्च, गॅपमध्ये एप्रिल, अशा प्रकारे डाव्या हाताच्या तर्जनीच्या सांध्यावर जुलै महिना येईल। पुढे उजव्या हाताच्या तर्जनीच्या सांध्यावर ऑगस्ट, त्यानंतर गॅपमध्ये सप्टेंबर, अशा प्रकारे पुढे उजव्या हाताच्या अनामिकेच्या सांध्यावर डिसेंबर महिना येईल। आता लक्षात ठेवा, जे महिने बोटांच्या सांध्यावर येतात त्या प्रत्येक महिन्यांमध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिना सोडून जे महिने गॅपमध्ये येतात त्या प्रत्येक महिन्यांमध्ये 30 दिवस असतात। फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात। लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात आणि इतर वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात। लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते। ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असते। उदाहरणार्थ वर्ष 2024, 2028, 2032 इत्यादी। तसेच ज्या वर्षाला 100 आणि 400 या दोन्हीही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ते वर्ष लीप वर्ष असते। उदाहरणार्थ वर्ष 2000। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।